आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत, बारामतीमध्ये बसपाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आलेले आहेत. काय नेमके बारामतीतले प्रश्न जाणवतात? नाही, बारामतीमधले प्रश्न, बारामती म्हटलं की वॉशिंग्टन आणि कॅनडामधले शहर असा दावा केला जातो, पण त्याच बारामतीमध्ये काही स्लम्स आहेत, काही झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्यामधल्या लोकांचे बेसिक प्रश्न आजही जिथल्या तिथं आहेत. आणि बारामतीमधल्या सामान्य माणसाचा आवाज कोणीतरी बनू पाहतंय, विरोधकाची भूमिका कोणीतरी निभावू पाहतंय. तर अशा माणसाच्या हिमतीला दाद देण्यासाठी मी बारामतीमध्ये आलो आहे. कारण विरोधक जर लोकशाहीमध्ये कुठल्या हाऊसमध्ये कुठल्या कन्स्टिट्युन्सीमध्ये नसेल तर मग सत्ताधारी हे मस्ती आल्याप्रमाणे वागतात. मी एकदम अपिलिंग भाषेमध्ये बोलतोय. आणि मग होतं काय, तुझं काय रे, तुझं काय रे, तुझं काय रे. लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना कुठंतरी हरताळ फासला जातोय. म्हणून बारामती ही पवारांची बारामती आहे. अजितदादा पवार नेहमी सांगतात की बारामतीला मी एवढे पैसे आणले, हजारो कोटी आणले, हजारो कोटी आणले. हे बारामतीमध्ये हे येऊन हे बोलतात. पण हेच अजितदादा पवार ज्यावेळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कॉर्पोरेशनमध्ये प्रचाराला जातात त्यावेळी तिथं काय म्हणत असतील बरं? म्हणजे महाराष्ट्रामधल्या जनतेच्या तिजोरीमधला पैसा बारामतीमध्ये आणणं हे भूषणावं आहे का अजितदादा पवारांना? पण ज्या ठिकाणी अजित पवार जातात तिथलीच लोक म्हणतात मी बारामती सारखं शहर करून दाखवा, आम्हाला करून दाखवू आश्वासन आहे ना पवारांचं. अजितदादा पवार असोत, शरद पवार असोत की सुप्रिया सुळे असोत किंवा रोहित पवार असोत, तुमची बारामती करू. शरदचंद्रजी पवार माढ्यामध्ये लोकसभेला उभे राहिले त्यावेळी स्वर्गीय बाई गणपतराव देशमुखांना त्यांनी शब्द दिला होता की माढा लोकसभेचा आम्ही बारामती करू. झाला का त्या माढा लोकसभेचा बारामती? त्यामुळं पवार फॅमिली म्हणजे आश्वासन. मंत्री कोकाटेंचा जो आहे तो काल म्हणजे त्यांची पदं काढून घेतलेली आहेत, त्याची सगळी खाती अजित पवारांकडे दिली होती. कसं बघताय असं? खरं तर कोकाटे हे बेजबाबदार वक्तव्य करण्यासंदर्भात त्यांनी मंत्रिपद स्वीकारल्यापासून ते बेजबाबदार वक्तव्य करत होते. खरं तर सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या माणसाला कुठंतरी स्वतःची एक आचारसंहिता असायला हवी. नेहमी सत्तेमध्ये बसलं की सत्तेचा माज येतोच, पैसा येतो परत, आणि मग या सगळ्या गोष्टी सुचतात. पण यांना जर लोकशाहीचं पावित्र्य माहीत नसेल, लोकशाहीमध्ये आपण केअरटेकर आहोत या व्यवस्थेचे किंवा इथल्या पब्लिकचे, याचं जर भान कुठल्या मंत्र्याला नसेल तर त्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकारच उरत नाही ना. खरं तर सुप्रिया सुळेंनी एक वक्तव्य केलं आणि ते चर्चेत झाले. धनंजय मुंडेंकडे त्यांचं खातं जाणार अशी चर्चा होती. जर धनंजय मुंडेंना जर हे खातं दिलं किंवा मंत्रिपद दिलं तर आम्ही आंदोलन करू बीडमध्ये जाऊन, असं सुप्रिया सुळे म्हणाले. नाही, सुप्रिया ताईंना ज्यावेळी पार्थ पवारांचा प्रश्न विचारला गेला त्यावेळी बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यागत त्यांचं तोंड झालं होतं. पार्थ पवार असं वागणारच नाही. पण ज्यावेळी धनंजय मुंडेंचा प्रश्न समोर आला त्यावेळी त्याच बोलल्या त्यांच्याच वक्तव्यामधून की त्यांच्यावरती आरोप झालेत, आरोप सिद्ध झाले नाहीत. मग आरोप सिद्ध झाले नाहीत तर तुम्ही उपोषणाला कसे बसताय? म्हणजे भाच्याच्या बाबतीमध्ये तुमचा वेगळा न्याय आणि धनंजय मुंडेचं नाव आले एरंडेल पेल्यागत मला तिथं जाऊन बीडमध्ये जाऊन उपोषणाला बसायचं आहे. बजरंग सोनवणे आहेत, त्यांना बसू द्या ना तिथं उपोषणाला. तुमच्या मतदारसंघात काय थोडे प्रश्न आहेत का? त्यामुळं उत्कृष्ट संसदपटूला शोभेल असं वक्तव्य सुप्रियाताईंनी करावं. कमालीचा जातीय द्वेष दाखवू नये किंवा आकस दाखवू नये, असं एक मी आंदोलक म्हणून माझा त्यांच्यावरती आरोप आहे. खरं तर सातत्यानं पवार कुटुंब म्हणत असतं की आम्ही शाहू फुलेंची, आंबेडकरांची विचारधारा पुढे नेतो. तुम्ही तर त्यांच्यावरती सातत्यानं जातीयवादीचा आरोप करता. काय नेमकं तुम्हाला? नाही बघा, पवार कुटुंबीय नेहमी काय बोलतं की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचे वारस आहोत. पण सत्तेमधली महत्त्वाची पदं वाटायची वेळ येते, कारखान्याचा लेटर ऑफ इंटेंट द्यायची वेळ येते, तिकीट द्यायची वेळ येते, राज्यसभा द्यायची वेळ येते, त्यावेळी ते कुणाला देतात बरं? फुले शाहू आंबेडकरांचं समतेचं तत्व आहे, बंधुतेचं तत्व आहे, सगळ्यांना समान धोरण राबवण्याचं तत्व आहे. हे कुठं घराणेशाही कुठल्या ह्याच्यात बसते? आणि घराणेशाहीचं समर्थन हाऊसमध्ये सुप्रियाताई सुळे करतात. म्हणजे बहुजनांच्या पोरांनी, दीनदलितांच्या पोरांनी, ओबीसींच्या पोरांनी, भटक्या विमुक्तांच्या पोरांनी कधी कायद्याच्या सभागृहामध्ये जाऊन आपल्या कम्युनिटीचे प्रश्न मांडावेत असं त्यांना स्वप्न कधी पडेल का? हे जर अशा पद्धतीनं जर समर्थन करत असतील तर मला वाटतं महाराष्ट्राच्या या पुरोगामी विचाराचं दुर्दैव आहे. पुन्हा एकदा बारामतीकडे येतो. बारामतीमध्ये आलेला आहात, 21 तारखेला निकाल आहे, परवा मतदान आहे. काय होईल असं तुम्हाला वाटतं? बारामतीची जनता सुज्ञ आहे, काळूराम चौधरीला मतदान करेल. विरोधकच उरलेलं नाही इथं. आता भाजप सत्तेत आहे, दादा सत्तेत आहेत, मग विरोधात कोण पक्ष लढतायत, कुठं लढतायत, हे सगळ्या चिंतेच्या बाबी आहेत. त्यामुळं बारामतीकर निश्चित काळूराम चौधरी त्यांच्या कन्येला निवडून देतील. एक लढणारा कार्यकर्ता आहे. बारामती शहरामध्ये विरोधकाची भूमिका, निवडून आल्यानंतर हाऊसमध्ये सत्ताधाऱ्यांना घेरण्याची भूमिका
हा आमचा सहकारी निश्चित केल्या वाचून राहणार नाही, हा याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यातून जो काय अर्थ काढायचा तो प्रेक्षकांनी काढायचा. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.